साडीवर जर कोणतेही डाग पडले तर ते काढणं खूप अवघड असतं आणि त्यातल्या त्यात जर नवीन आणि खूप आवडीची साडी असली आणि तिच्यावर जर भाजीचे तेलाचे अशा प्रकारचे जर डाग पडले तर ते काढणं खूपच अवघड असतं. अशा वेळी साडी ड्राय क्लिनिंगला देणं हाच सगळ्यात योग्य पर्याय असतो. पण असे पण काही डाग असतात की जे आपण घरच्या घरी काढू शकतो. जसे की या साडीला डाग पडलेले आहे. बऱ्याच ठिकाणी काळे डाग आहेत, तर काही ठिकाणी भाजी वगैरे सांडली असेल त्याचेसुद्धा या साडीला खूप सारे डाग आहेत. तर असे डाग असलेली साडी तुम्ही घरच्या घरी कशाप्रकारे ड्राय क्लीन करू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की साडीचा फॉल जो आहे तो खूप जास्त खराब आहे आणि नेहमी साडींचा फॉलच जास्ती खराब होतो. आणि असे जर खाण्यापिण्याचे डाग जर पडले साडीला तर ते खूपच खराब दिसतात आणि लवकर निघत नाहीत. तर अशीच ही साडी आहे आणि या साडीला सुद्धा खूप सारे डाग आहेत. हा डाग तर खूपच मोठा आहे आणि साध्या धुलाईमध्ये तो डाग निघणार नाही. त्याच्यामुळे ही साडी माझ्याकडे ड्राय क्लिनिंगला आलेली होती. पण मी ही टिप तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर हे वॉशमेट मोदी केअरचं एक लॉन्ड्री प्रॉडक्ट आहे. तर हे लिक्विड फॉर्ममध्ये येतं. आता हे मी जे आपण ठिकाणी डाग आहे त्या सर्व डागांवर लावून घेणार आहे. जिथे जिथे मला भाजीचे किंवा तेलाचे डाग दिसत आहेत अशा ठिकाणी मी हे हाताने लावून घेणार आहे. हे पाण्यामध्ये मिक्स करायचं नसतं. फक्त जिथं आपल्याला डाग दिसत आहेत किंवा कपड्याला डाग असलेल्या ठिकाणीच हे हाताने लावून घ्यायचं असतं. तर या साडीला छोटे मोठे असे खूप सारे डाग होते. तर मग प्रत्येक एक डागावर एक एक करून मला हे लावून घ्यावं लागलं. त्याच्यामुळे खूप जास्त टाईम वेस्ट झाला होता. या साडीला जेवढे पण डाग होते जसं की तेलाचे किंवा भाजी सांडलेले आणि बऱ्याच ठिकाणी काहीतरी असे काळपट डाग होते, त्या डागांवर सुद्धा मी हे वॉशमेट लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही साडी मी थोड्या वेळासाठी म्हणजेच अगदी 10 मिनटासाठी अशीच ठेवून दिली होती आणि नंतर मग हिला हँडवॉश करून घेतलेलं आहे. साड्या कधी पण वॉशिंग मशीनमध्ये धुऊ नयेत, कारण की मग त्यांच्यावरचं जे वर्क असतं ते खराब होण्याची शक्यता असते आणि लहान मोठे जे डाग किंवा स्टेन असतात ते आपण जेव्हा हाताने धुतो तेव्हाच ते लक्षात येतात. त्याच्यामुळं मी ही साडी हातानेच धुवून घेतली होती आणि हिचा फॉललासुद्धा जे डाग होते त्यांच्यावरसुद्धा मी हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर तुम्ही पाहू शकता साडी धुतल्याच्यानंतर तिच्यावरचे डाग जे आहे ते पूर्णपणे नाहीसे झालेले होते. आपला रेग्युलर डिटर्जंट साबण वापरूनच नंतर धुवायचा आहे. अगोदरच फक्त डागांवर हे वॉशमेट लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ही साडी इथे व्यवस्थित पूर्णपणे ड्राय क्लीन म्हणजे करून दाखवलेली आहे तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर वॉशमेट मागवायचं असलं तर तुम्ही ते ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑर्डर करू शकतात. आणि कुठल्याही कपड्याचे, अगदी रंगीत कपड्याचे सुद्धा तेलाचे किंवा भाजी सांडलेले तरीचे डागसुद्धा तुम्ही काढू शकतात. तर तुम्ही पाहू शकता इथे साडी पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि साडीच्या कलरलासुद्धा कोणताच साईड इफेक्ट झालेला नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.